नमस्कार. सोलापूर सांगली राष्ट्रीय महामार्गामधील भूसंपादन प्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकारी म्हणजेच प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी गैरव्यवहार केला आणि 2,74,0506 एवढ्या रकमेचा गैरव्यवहार केला। त्या प्रकरणी त्यांची चौकशी झाली। चौकशी अंती जिल्हाधिकारी यांनी त्यांनी गैरव्यवहार केला असल्याबाबत आयुक्ताकडे अहवाल सादर केला आणि त्या अहवालाच्या आधारे विभागीय आयुक्तांनी मंत्रालयातले महसूल विभागाचे प्रधान सचिव यांना देखील हे दोषी असल्याचं निष्पन्न झालं आणि ह्या सगळे त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केला। परंतु मागील 2 वर्षापासून हेमंत निकम यांना सातत्याने पाठीशी घातलं जात होतं सरकारकडून। त्यामुळे मी लोक आयुक्त साहेब यांच्याकडे त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती। सदर तक्रारी कामी अनेक सुनावण्या झाल्या। त्यामध्ये मागच्या सुनावणी कामी हेमंत निकम हे यांच्यावरील ॲलिगेशन प्रचंड सिरियस आहेत। शासनाने गांभीर्याने दखल घेणं गरजेचं होतं। त्यांना सस्पेंड करूनच विभागीय चौकशी करणं गरजेचं होतं, परंतु तसं केलेलं नाही। म्हणून शासनाने हेमंत निकम तत्कालीन प्रांत अधिकारी यांच्या विरुद्ध सिरियसली प्रॉम्प्ट ॲक्शन घ्यावी आणि त्यांना सस्पेंड करून त्यांची विभागीय चौकशी करावी। तसेच 14/11/2024 पर्यंत प्रधान सचिव यांनी काय कारवाई केली त्यांच्या विरुद्ध याचा अहवाल सादर करावा। सदर अहवाल हा किंवा त्या अनुषंगाने जी काही कागदपत्र असतील ती 7 दिवस अगोदर दाखल करण्याचे निर्देश लोक आयुक्त साहेब महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले आहेत। खरं म्हणजे हेमंत निकम यांच्या विरुद्ध शासनाने यापूर्वीच कारवाई करणं गरजेचं होतं, परंतु सातत्यानं त्यांना पाठीशी घालण्याचं काम शासन करत होतं। अनेक लोकप्रतिनिधी देखील त्यांना पाठीशी घालत होते, ही वस्तुस्थिती आहे। बार्शी वकील संघाच्या वतीने त्यांच्या आरोग्यांशी बाबतीत, त्यांच्या गैरव्यवहाराबाबतीत, त्यांच्या गैरप्रकाराबाबतीत, त्यांच्या वागणुकीबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या, परंतु दखल घेतली गेली नाही। अनेक वकिलांच्या देखील तक्रारी होत्या। सोलापूर बार असोसिएशनने ठराव घेतला होता, परंतु फक्त केवळ बदली केली म्हणजे कारवाई होत नाही। वास्तविक पाहता त्यांना सस्पेंड करून त्यांची विभागीय चौकशी होणंच क्रमप्राप्त होतं, परंतु अनेक दिवस झाले, जवळजवळ 3 वर्षे झाले त्यांची चौकशी नाही आणि उलटपक्षी त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम शासन करत होतं। म्हणून लोक आयुक्तांकडे जाणं भाग पडलं आणि या कामी यश आलेलं आहे। आता शासनानं हेमंत निकम यांना सस्पेंड करूनच चौकशी करणं क्रमप्राप्त आहे, तसे आदेश लोकायुक्त साहेब यांनी दिलेले आहेत। हेमंत निकम हे असे मुजोर अधिकारी होते की ते खरं म्हणजे ते शासकीय महसूल विभागात नोकरी करण्याच्या पात्रतेचे नाहीत। त्यांनी कोरोनाच्या कालखंडामध्ये अनेक लोकांना त्रास दिलेला आहे, व्यापाऱ्यांना त्रास दिलेला आहे, डॉक्टरांना त्रास दिलेला आहे, अनेक यंत्रणांना त्रास दिलेला आहे। म्हणजे विकृत व्यक्ती आहे ती आणि अशी व्यक्ती त्या अधिकारी पदावर राहणं म्हणजे आपल्या महसूल विभागाला कलंक आहे। त्यामुळे आम्ही त्याच्या विरुद्ध तक्रार केली। इथून पुढे देखील सातत्यानं पाठपुरावा केला जाईल आणि ह्यांच्या हेमंत निकम यांनी जे काही महसूल विभागात भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेला आहे तो संपूर्ण हिशोब शासन घेईल अशी मला खात्री आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की पुढील काळात जे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून हेमंत निकम यांनी ज्या लोकांना फायदा करून दिलेला आहे ती संपूर्ण रक्कम त्या शेतकऱ्याकडून वसूल न करता हेमंत निकम यांच्याकडूनच त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करूनच वसूल करावी असं देखील मी शासनाकडे मागणी करणार आहे। हेमंत निकम हे बार्शी तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रास दिलेला आहे। कोणाच्याही जमिनी कोणाच्या नावावर केल्या, इतर हक्कात कोणाची नावं
घालायचे. त्यांचे जर निकालपत्र सगळे बघितले, त्यांनी बाकीच्या अनेक मार्ग आहेत त्यांच्याकडे, त्याबद्दल आम्हाला काही सांगायचं काही कारण नाही, परंतु सुनावण्या आणि न्याय निर्णय देत असताना कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला पाहिजे. तो देखील कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करत नव्हते. एवढे विकृत आणि भ्रष्ट अधिकारी असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध आम्ही हा सातत्यानं पाठपुरावा करत आलेलो आहे. खूप दिवस गेले असले तरी शेवटी किती एखाद्या अधिकारी असो किंवा कोणी व्यक्ती असो, तो जर स्वतःला फार काही कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानत असेल तर हे चुकीचं आहे. आणि हे या आदेशातून एवढंच यातून दिसून येतं की अधिकाऱ्याच्या मागे कुणी मंत्री, आमदार, काय खासदार किंवा काय उपमुख्यमंत्री जरी असले तरी सुद्धा कायदा श्रेष्ठ आहे हे यातून स्पष्ट झालं. त्यामुळं हेमंत निकम यांच्या विरुद्ध ठोस कारवाई आणखी होईपर्यंत, तसेच इतर ज्या शासनाकडे अनेक तक्रारी ज्या लोकांनी केलेल्या आहेत त्या सर्व तक्रारींचा निपटारा होऊन त्यांच्यावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत हा पाठपुरावा सातत्यपूर्ण चालू राहील. धन्यवाद.